हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. चक्रभेद भाग 2. मणिपूर चक्रानंतर ही कुंडलिनी शक्ती चौथ्या अनाहत चक्रात प्रभावित होते. येथे जीवात्मभाव उदित होतो. येथे भक्ती, प्रेम, वात्सल्य, ममता, क्रौर्य इत्यादी भावना जागृत होतात. जीवनाला आकार देण्याची क्रिया येथे होते. भौतिक जीवन प्रणाली आणि किंवा आध्यात्मिक जीवन प्रणाली यांच्या सीमारेषांवर माणूस हिंकळत झोके घेत फिरत असतो. नक्की मत होत नाही. 5व्या विशुद्धाख्य चक्रात ही शक्ती पोहोचते तेव्हा जीवनाचे तारू कुठल्या दिशेने जाणार हे जवळजवळ नक्की झालेले असते. एकतर ते भौतिक उपभोगांच्या मार्गाने जाते किंवा आध्यात्मिक मार्गाने जाते. अर्थात या काळात सुदैवाने सत्संग झाला तर भौतिकाची वाट अध्यात्माकडे वळते. भौतिक वाट धरलेले डोळे, मुख या वाटेने शेवटचा निश्वास टाकून संचिताप्रमाणे पुनर्जन्म घ्यायला निघून जातात. आध्यात्मिक वाटचाल करणारे नाकावाटे शेवटचा निश्वास टाकून पुनर्जन्मासाठी निघून जातात. संचित उच्च असल्यामुळे त्यांचा सात्विक म्हणून पुनर्जन्म होतो. पुनर्जन्मात ते सज्जन म्हणून जीवन जगतात. समाजाकडून त्यांचा मान सन्मान राखला जातो. 5व्या चक्रात जे योग साध्य केलेले असतात, ज्यांचा आत्मभाव उदित झालेला असतो, त्यांचा प्रवास ब्रह्मरंध्र भेदून 6व्या आज्ञाचक्रात होतो. येथे जीवाशिवाची जोडी वास्तव्याला असते. अशांचे जीवन जीवात्मा आणि अंतरात्मा यांच्या मिलनातून सायुज्य मुक्तीकडे वाटचाल करते. येथे योग जुळून आला तरी अस्मिन मी आहे हा भाव शिल्लक असतो. अशांचा शेवटचा निश्वास आज्ञाचक्रातून बाहेर येतो. हे योगी सायुज्य मुक्त म्हणून पुनर्जन्म घेतात. पुनर्जन्मात योगेश्वराचे कार्य, योगेश्वराची सेवा करतात. ज्यांचा 6व्या आज्ञाचक्रात अस्मिन हा भाव लोप पावतो ते 7व्या शून्य चक्रात प्रवेश करतात. येथे ते महायोगी म्हणून जीवन जगतात. येथे ते योगेश्वरात विलीन होण्याची वाट पाहतात. हे दिव्य द्वार उघडणे कोणाच्याच हातात नसते. महायोगी म्हणून उच्च जीवन जगण्याचे भोग संपले की ते महादिव्य द्वार आपोआप उघडते. महायोग्याला विश्वदर्शन होते. महायोग्याचा योगेश्वरात प्रवेश होतो. कित्येक भौतिक पुनर्जन्मांच्या विश्वयात्रेनंतर, ताटातुटीनंतर अंशात्म्याला योगेश्वर माऊली भेटते. तेथे तो महायोगी योगेश्वराच्या चरणी रुजू होतो. योगेश्वर इच्छेने त्याचे कार्य करण्याकरता किंवा विश्वयात्रा करण्याकरता तो पुन्हा स्वमर्जीने देहधारण करतो. स्वेच्छेने येथे थांबतो आणि स्वेच्छेने येथून निर्वाण करतो. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे की केव्हा कुठले चक्र प्रभावित होईल, विकसित होईल, त्याला वयाचे बंधन नाही. अंशात्म्याचा असा हा सप्तचक्रांचा मोठा रोमांचकारक प्रवास आहे. यास्तव लाओत्से येथे सांगत आहे की ज्यांना परमात्म्याचे दर्शन होते ते येथे ते सांगायला, त्याचे वर्णन करायला परत येत नाहीत. ते परमात्म्यात विलीन होतात. यामुळे ताओ हे एक परमरहस्यच राहते, एक गूढच राहते. त्याचा ठाव लागत नाही. परमात्मा हीच मर्यादा. लाओत्से सांगतो की मला माहीत नाही की हा कोणाचा पुत्र आहे. कदाचित परमात्म्याच्याही आधी असलेल्याची ही प्रतिमा असावी. मानवाची परमात्मा हीच मर्यादा आहे. त्याचा साक्षात्कार परमात्म्याच्या पलीकडे जात नाही. तो जेव्हा आत्मस्वरूप होतो तेव्हा त्याचे परमात्म्यात विलिनीकरण होते. त्याचा सद्य जीवनाशी, सद्य जन्माशी, सद्य देहादी इंद्रियांशी संपर्क तुटतो. त्या पलीकडे परमात्मा स्वरूप झाल्यावर त्याचे काय होते ते कळायची सोय नाही. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण होतो की हाच अंतिम थांबा आहे की त्याही पलीकडे आणखी काही आहे. परंतु ते आपल्याला गूढ आहे, रहस्य आहे. आपल्या मर्यादांमुळे ते आपल्याला ज्ञात नाही. कारण परमात्मा स्वरूपता या पलीकडे काहीही नाही.
हे पाहिलेले भूतलावर कोणी असणे शक्य नाही. त्यामुळे सत्यस्थिती काय आहे ते नक्की माहीत नाही. परमात्मा स्वरूपता हाच अंतिम थांबा आहे असे आपण मानायचे, कारण त्या पलीकडील आपल्याला काहीही ज्ञात नाही. आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे की परम आत्म्यापलीकडे काहीही नाही, हाच शेवटचा मुक्काम आहे. परंतु लाओत्सेला याबद्दल खात्री नाही. म्हणून लाओत्सेने सांगितले की मला माहीत नाही की हा कोणाचा पुत्र आहे. कदाचित परमात्म्याच्याही आधी असलेल्याची ही प्रतिमा असावी. परमात्म्याच्या पलीकडे काही असणे संभव आहे. ते जे काही आहे त्याचा हा पुत्र कदाचित असावा. लाओत्सेने येथे कदाचित असा शब्द मुद्दाम वापरला आहे. त्याला ही खात्री नाही, परंतु जोपर्यंत नक्की माहिती नाही तोपर्यंत ही शंका राहणार. भगवंत श्रींनी गीतेत सांगितले आहे की परम आत्म्याच्याही पलीकडे यापेक्षा मी सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम निराळा आहे. त्याचीही येथे आठवण ठेवायची आहे. भगवान श्री शंकराचार्यांनी सांगितले आहे ब्रह्मसत्या जगत मिथ्या. येथे त्यांनी आत्मा सत्या असे म्हटलेले नाही. सर्वश्रेष्ठतेसाठी त्यांनी ब्रह्माची निवड केली आहे, कारण आत्मा ही ब्रह्माची शक्ती आहे. ब्रह्म परम आहे म्हणून त्याची शक्ती आत्मा हीही परम आहे. परंतु याचा अर्थ आत्मा परम नाही, ब्रह्म परम आहे. ब्रह्माच्या शक्तीपेक्षा ब्रह्म श्रेष्ठ आहे. धारण केलेले धारण करणाऱ्यापेक्षा कधीही श्रेष्ठ असू शकत नाही. यामुळे येथे रास्त शंका निर्माण होते की हा पुत्र कोणाचा आहे, याच्या आधी काय आहे, हाच आधी अनादी आहे का? ही जशी माया ब्रह्मामधून निर्माण झाली तसेच आत्माही ब्रह्मामधूनच निर्माण झाला आहे का? याचे गूढ रहस्य तेव्हाच उकलले जाईल जेव्हा परमात्म्याची मर्यादा ओलांडून साक्षात्कारी त्या पलीकडील ज्ञान ज्ञात करील. यामुळे लाओत्सेने येथे कदाचित असा शब्द वापरला आणि परमात्मा आदी अनादी आहे की त्याआधी असलेल्याचा तो पुत्र आहे असा येथे प्रश्न निर्माण केला आहे. हरि ओम.